काल पुणे लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं आणि पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर मागील 2 महिन्यांपासून प्रचार सभा रॅलींमध्ये व्यस्त होते आणि आज सकाळपासून त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामाला सुरुवात केलेली आहे. भाऊ, एकंदरीत 2 महिन्यांपासून प्रचार सुरू होता आणि आज तुम्ही कामाला सुरुवात केली. सगळं कसं म्हणजे अचानक नाही आहे. मी अनेक निवडणुका लढवल्या. काही निवडणुकीत मला पराभव समोर गेलो मी, पण दुसऱ्या दिवशी मी जनतेच्या मध्ये गेलो. जनतेची कामं करणं आपलं पिंड आहे आणि जनतेचा बांधिलकी आपल्याला आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली. आज ऑफिसवर तुम्ही गर्दी बघितली, लोक येतात, त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. 2 दिवसा काल घाटकोपरमध्ये होल्डिंग पडून अनेक लोकांना मृत्युमुखी पडलेत. मी आयुक्तांशी बोललो आहे, आयुक्तांना पत्र दिले. पुणे शहरामध्ये काय होल्डिंग असेल, काही झाडं कुचकामी झाली असतील आणि पावसाळ्यामध्ये जे ज्या दक्षता घेता येतील तेवढ्या घेण्यासाठी त्यांना आता पत्र पाठवतो आहे. म्हणजे माझी बांधिलकी पुणेकरांशी आहे आणि माझी बांधिलकी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि निवडणुका येतील जातील, हार जीत पैसा याच्या पलीकडे असतं माणूस, पण ते मला जपायचं आहे. भाऊ, सकाळपासून तुम्ही कामाला लागलेले आहात, ह्या गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळी निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेस सकाळपासूनचं तुमचं नियोजन कसं असायचं? सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत लोकांच्या भेटीगाठी, काही लोकांचे फोन, काही लोकांच्या चर्चा, हे सगळं कसं माझा परिवार, माझा काँग्रेस पक्ष, मला पाठिंबा दिलेली शिवसेना, राष्ट्रवादी, इंडिया फ्रंट, आप ह्या सगळ्या कार्यकर्त्याशी गप्पा मारून ज्या ज्या काही अडचणी निवडणुकी माध्यमातून ज्या काय मदती लागतात ते मागत होतो. मी त्यांना देत होतो. ते जे सजेशन देत होते त्यांच्याशी बोलतो. माझे काही पत्रकार बी मित्र आहेत, ते मला सजेशन देतो. म्हणजे जनरल करून ही निवडणूक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं पुणेकरांच्या विषय लढतो त्याचं मार्गदर्शन सगळं करतो मी त्यांना करतो आणि निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. पुण्यामध्ये प्रचंड फिरलो मी. झोपडपट्ट्या असतील, वस्तीवाड्या असतील, सोसायट्या असतील, सगळ्यांचे प्रश्न मला जवळून बघायला मिळेल आणि येणारा काळ लोकांनी आशीर्वाद दिले असा माझा विश्वास आहे. मी पुणेकरांची प्रामाणिक सेवा करेन. पुण्यात 52% मतदान झालं. 51% मतदान झालं. मग 51% हा सरस मतदान होतं. पण ही निवडणूक कुठल्या विषयावर, कुठल्या भावनेवर, कुठल्या लाटेवर नव्हती. ही निवडणूक पुणेकरांची होती आणि पुणेकरांनी ती निवडणूक पुण्याच्या हितासाठी जो लढतो त्याच्या पाठीशी उभं राहताना पुणेकर दिसत होते. भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झाल्याच्याही घटना काल उघडकीस आल्या आहेत. आमच्या अध्यक्षांचाच बोगस झालं. म्हणजे भाजपची जे लिडरशिप बोगसवर बी काम करत होते. किती बोगस केले तरी जनता त्यांना भीक घालणार नाही. मोठ्या प्रमाणात पुणेकर मागोबत होते. कोथरूडमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदारांची नावच गायब होती. कोथरूडच माझ्याकडे होतं, त्यामुळे त्यांनी तेच केलं. कोथरूडचा मतदार बी माझ्याबरोबर होता. भाऊ, विजयाची खात्री वाटते का? शहरा भागा माझा. काय म्हणतात पुणेकर सगळे? ज्यावेळेस तुम्ही सगळ्या पुणेकरांच्या भेटीगाठी घेतल्यात, आताही बरेच पुणेकर आलेले आहेत, काय म्हणतात? मग पुणेकर आहेत त्यांनाच विचारा काय म्हणतात. तुम्ही सांगा, तुम्हाला सांगितलं. पुणेकरांनी एकच पहिले हाक दिली. काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर. पुणेकरांनीच हाक दिली ती. आणि प्रचंड प्रमाणामध्ये लहान मुलं असतील, 5-5 वर्षाची मुलं ही घोषणा करायला चालू होती. म्हणजे माझा प्रचार लहान मुलांनी जास्ती केला. हे होते काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष शेरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024.
15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.